नमस्कार मित्रांनो, लाडकी बहिणींसाठी गुड न्यूज। एप्रिलचा हप्ता या तारखेला खात्यात जमा होणार। 1500 रुपये जमा होणार की 2100 रुपये जमा होणार याबाबतही माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे। या योजनेच्या माध्यमातून पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात। या योजनेची सुरुवात जुलै 2024 पासून झाली असून मार्च 2025 पर्यंत या योजनेअंतर्गत आतापर्यंत 9 महिन्यांचा हप्त्यांचा लाभ महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहे। म्हणजेच ज्या महिलांना जुलै महिन्यापासून या योजनेचा लाभ मिळत आहे त्यांना आतापर्यंत 13,500 रुपये मिळाले असतील। दरम्यान आता या योजनेच्या पुढील हप्त्याबाबत मोठी अपडेट हाती आली आहे। खरं तर लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचा लाभ मार्च महिन्यात देण्यात आलेला आहे। जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून फडणवीस सरकारने लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2 महिन्यांचे म्हणजे 3,000 रुपये जमा केलेत। दरम्यान आता या योजनेचा पुढील हप्ता कधीपर्यंत येऊ शकतो याबाबत नवीन माहिती समोर येत आहे। लाडक्या बहिणींना कधी मिळणार लाभ? 8 मार्च 2025 रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून फडणवीस सरकारने फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा केला। लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता हा 8 मार्च रोजी महिला दिनाच्या निमित्ताने जमा करण्यात आलेला होता आणि आता त्यानंतर 3 ते 4 दिवसानंतर मार्च महिन्यांचा सुद्धा हप्ता जे आहेत महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला होता। त्यामुळे आता लाडक्या बहिणींना जे आहे एप्रिल महिन्याचे पैसे कधी मिळतील याची महिला वर्गाकडून वाट बघितली जात आहे। दरम्यान एप्रिल महिन्यांचे पैसे 6 ते 10 एप्रिल दरम्यान पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा केले जाऊ शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे। मात्र याबाबत सरकारकडून अजूनही अधिकृत माहिती हाती आलेली नाही। त्यामुळे या तारखांनाच पुढील हप्ता जमा होणार की नाही हे पाहणं उत्सुकतेचे राहणार आहे। पण या योजनेचा पैसा काही महिलांना मिळणार नाहीत। अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाची माहिती दिलेली आहे। ज्या महिलांची नावे या योजनेतून बाद झालेली आहेत त्या महिलांकडून पैसे परत घेतले जाणार नाही। पण या योजनेत एकूण 50 लाख महिला अपात्र होण्याची शक्यता असून आतापर्यंत 9 लाख महिलांना या योजनेतून अपात्र ठरवण्यात आलेला आहे। त्यामुळे ज्या महिला अपात्र ठरल्या आहेत त्यांना या योजनेचा या महिन्यांचा लाभ दिला जाणार नाही। तर अशा प्रकारे बघितलं तर आता एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो 6 ते 10 एप्रिल दरम्यान महिलांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो। ही अधिकृत माहिती नाही, पण अंदाजे ज्या प्रकारे जे आहेत मागील जे हप्ते जमा केलेले त्याच प्रकारे जे आहेत या महिन्यांचे सुद्धा हप्ते 6 ते 10 एप्रिल दरम्यान जमा केले जाऊ शकतात। तर अशा प्रकारे बघितलं तर लाडक्या बहिणींना 2100 रुपये न मिळता आता फक्त 1500 रुपयांचा हप्ता एप्रिल महिन्यांचा सुद्धा मिळणार आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।